घ्यायचा बस. मुकुंद मुरारी रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरी हे नाथ नारायण रामकृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ रामकृष्ण हरे मुकुंद मुरारी रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी रामकृष्ण हरे मुकुंद मुरारी रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी रामकृष्ण हरे मुकुंद मुरारी रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव रामकृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव पुंडलीक गौरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय सद्गुरु झेंडूजी महाराज की सद्गुरु जय मुकुंद महाराज की जय सद्गुरु सखाराम महाराज की जय तन की जय सोमेश्वर भगवान की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणि विनायको
जन्मादस्य त्वन्वयादितरते चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मरुदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तुशिवदं तापत्रयन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्यो हृद्यवरुध्यत्यत्र कृतभिः शुश्रूषुभिस्तक्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं सुखमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। मुक्ताबाई महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रे जननी देवांचे मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी नाथ नका पावगण दोष झालो दास पायाचा आता सीता मज ऐसे लाज करुणासी नका पावगण दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पावगण दोष झालो दास पायाचा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार करुण्याता अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चात् यजेतश्च यो वसिष्येत सोऽस्म्यं ऋतेर्तं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासु यथा तमः यथा प्रमहान्ति भूतानि भूतेषु च वचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय। हरि ते तपस्वियांचे निजधन या लागी ते तपोधन तपोबळे ऋषीजन प्रतिसृष्टी जाण करू शकती। ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चतुश्लोकाची ही चतुश्लोकी भागवताचे प्रवचन चिंतन सेवा आणि क्रमप्राप्त झालेला आपल्याला असा विषय आहे की ब्रह्मदेवाला कमळासनावर बसून एक विचार त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताने प्रेरित केला। तो आकाशवाणीच्या माध्यमातून 16व आणि 21व्या अक्षराचा उच्चार चारदा दोनदा करून म्हणजे तप तप असा 2 शब्दांचा उच्चार एका शब्दाचा 2दा उच्चार करून ब्रह्मदेवाला तपासाठी प्रेरित केलं। आता तप जे आहे हे तप अतिशय श्रेष्ठ आहे, कारण तपाचा विचार सांगत असताना श्लोकात असा विचार आलेला निष्कंकिंचनानां
निष्किंचनानां धनं विदुः, म्हणजे निष्किंचन लोकांचा, वैराग्य संपन्न जे लोक आहेत त्यांचं तप म्हणजे हे काय आहे, धन आहे. आणि धन म्हणजे एक प्रकारचं व्यवहार करण्याचं माध्यम आहे. धन म्हणजे व्यवहार करण्याचं माध्यम आहे. आणि त्यातून आपण जगातील असे काही धनानं बऱ्याच गोष्टी आपल्याला साध्य करून घेता येतात. त्याप्रमाणे तप हे एक असं धन आहे की या धनाने आपल्याला असाध्य असणाऱ्याही गोष्टी, सृष्टीत न घडणाऱ्या गोष्टी सुद्धा घडू शकतात. एवढंच नाही, सृष्टीसुद्धा निर्माण करता येते. हे सामर्थ्य तपात आहे. मग आपण काल प्रवचन संपता प्रतिज्ञा केली होती, आपण विचार केला होता, आपण संकल्प करून गेलो, प्रवचनावरच्या शेवटच्या घडीला थांबलो होतो की प्रवचन हे आपल्या तप म्हणजे काय, तप शब्दाचा अर्थ काय, तप म्हणजे काय आणि त्या तपाचे काही प्रकार आहेत का, त्या तपाचं सामर्थ्य तर आपल्याला पुढे ज्ञाननाथ महाराजांनी सांगितलेलंच आहे. पण त्या तपाचा विचार करत असताना तप म्हणजे काय याचा विचार करत असताना नाथ महाराजांनी याचा सविस्तर जवळजवळ संबंध भागवतामध्ये अनेक ठिकाणी या तपाच्या व्याख्या आपल्याला केलेल्या सापडतात. जवळजवळ 8 ते 10 ठिकाणी आपल्याला ह्या तपाच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणच्या ज्या व्याख्या आहेत, तप म्हणजे काय या शब्दाचा, तप शब्दाचा अर्थ सांगत असताना याचे बऱ्याचशा ठिकाणी सारखेपणा आपल्याला पाहायला सापडतो. फक्त थोडा शब्दाचा बदल आहे. परंतु संत वाङ्मयाची वाणी, संत वाङ्मय हे प्रासादिक असल्यामुळे त्याचा उच्चाराने वाणी पवित्र होते. या उद्देशानं आपण एकाच अर्थाचे जरी संज्ञा जरी तपाच्या व्याख्या सांगितलेल्या असल्या तरी त्या ओव्यांचं नुसतं उच्चारण, काहींचा अर्थ पाहू आणि सरळ सोप्या म्हणजे सारख्या अर्थाचे असतील त्याचा आपण सरळ नुसता उच्चार करून जाऊ. अशा प्रकारच्या नाथ भागवतामध्ये नाथांनी तपाची व्याख्या केली. नाथ महाराज म्हणतात, शरीर शोषणा नाव तप, ते प्रारब्ध भोगानुरूप, हृदय वाहने कृष्ण रूप, ते शुद्धचा साक्षेप तपाचा. शरीर तप म्हणजे काय, शरीराचं शोषण करणे या अशी एक तपाची काय आहे व्याख्या आहे. शरीराचं शोषण करणे आणि त्यातून अशी एक तपाची व्याख्या आहे. परंतु शरीराचं केवळ शोषण करत राहणे याला तप जर म्हटलं तर त्या शरीराचं शोषण हे प्रारब्धाने होतं. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, शरीर शोषणा या नाव तप, ते प्रारब्ध भोगानुरूप. ओ प्रारब्ध जे आहे, कर्म जे आहे, ते कर्म शरीराच्या माध्यमातून भोगावंच लागते. कारण प्रारब्ध कर्म भोगल्याशिवाय संपत नाही. ना भोक्तुं क्षीयते कर्म जन्म कोटी शतैरपी. कर्म भोगल्याशिवाय हजारो जन्म, शेकडो जन्म घेतले तरी कर्म भोगल्याशिवाय संपत नाही, ते भोगावंच लागते. आयुष्यं भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि, तदा दुःखैर्न लिप्पेरन नलराम युधिष्ठिरः. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी सांगितलं की आयुष्यं भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि, प्रारब्ध कर्म जर चुकवता आलं असतं तर तदा दुःखैर्न लिप्पेरन नल राम युधिष्ठिरः. त्या दुःखाने, प्रारब्ध कर्माच्या दुःखाने बाधित पुण्यश्लोक असणाऱ्या नलराजाला भोगता आलं नसतं. पुण्यश्लोक असणाऱ्या राजा युधिष्ठिराला ते चुकवता आलं असतं. आणि प्रत्यक्ष परब्रह्माचा अवतार असणारे प्रभू रामचंद्र, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना सुद्धा भोगावं लागलं नसतं, ते त्यांनी सहज चुकवलं असतं. म्हणजे की कर्म बळीवंत गाडे तुझई बाजू शकते पुढे. तुकोबरा म्हणतात कर्म हे असं आहे, ते भोगावंच लागतं, कोणालाही सोडवता येत नाही त्या कर्माचं. म्हणून प्रारब्ध, कारण शरीर जे आहे हे शरीर सुद्धा एक प्रारब्धाचा परिणाम आहे. कर्माचा संचितातून फल देण्यासाठी प्रवृत्त झालेलं जे कर्म आहे त्याला प्रारब्ध म्हणतात. ते प्रारब्ध कर्माचा भोग म्हणजे एक शरीर आहे. अदृष्टा अधीन शरीर संतांनी वर्णन केलं. ज्ञानवरांतात अगा परमे जई उरावे,
ही सुखे दुःखे फळा यावे, तया ते भोगावया यावे. देहा एका देह सुद्धा एक संचित कर्मातून प्रवृत्त झालेला भोग देण्यासाठी प्रवृत्त झालेल्या प्रारब्ध कर्माचा एक भाग आहे. आणि त्यातूनच त्या कर्मातूनच जर निर्माण झालेला जर देह आहे, तर या देहातून जे देहात ज्या क्रिया आहेत त्या सर्व प्रारब्धाने होणाऱ्या आहेत. प्रारब्धाने त्या शरीराचा क्षीण होणार आहे. जोपर्यंत या कर्म प्रारब्ध आहे, प्रारब्ध कर्म आहे, तोपर्यंत शरीर आहे. एकदा प्रारब्ध कर्म संपलं की शरीर संपलं. जन्म आणि मृत्यू हे प्रारब्ध, मरण हे प्रारब्धावरच आहे, ते ठरलेलं आहे. म्हणजे तुम्ही जन्माला येत असताना तुम्ही केव्हा जन्माला यावं, कुठं यावं, कोणाच्या घरी यावं, कसं यावं हे ठरलेलं आहे. आणि पुन्हा मरत असताना सुद्धा तुम्ही कुठं मरावं, केव्हा मरावं, कसं मरावं, कशा पद्धतीनं मरावं याची सर्व आराखडा पहिले तयार आहे. त्याच्यात फक्त अपघाती मृत्यू हा थोडा हे आहे. आणि पुन्हा या देहामध्ये स्वातंत्र्य असताना तुम्ही जर त्या कर्म स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला तर त्यातून मृत्यूचा तुमची दिशा थोडी बदलू शकते. बाकी मृत्यू अटळ आहे. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यूस्य च, हे अटळ आहे, अपरिहार्य आहे मृत्यू. उपजे ते नासे, नासिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. संतांनी वर्णन केलं, उपजल्या पिंडा मरण सांगाते. जन्म आणि मृत्यू हेही सुद्धा प्रारब्धाने आहे. आणि म्हणून या शरीराचा नुसता शोषण करत राहणे याला तप नाथ महाराज म्हणायला तयार नाही, संत वाङ्मय म्हणायला तयार नाही. कारण नाथ महाराजांची याच अर्थाच्या अनेक ओव्या मी आपल्यासमोर दाखले म्हणून देतोय. नाथ महाराज म्हणतात, शरीर शोषणाया नाव तप, ते प्रारब्ध भोगानुरूप, हृदय वाहने कृष्ण रूप, ते शुद्ध साक्षेप तपाचा. खरा तपाचा साक्षात्कार खरं ते आहे की भगवंताचं कृष्णाचं मनामध्ये स्मरण सतत ठेवणे हे खऱ्या अर्थाचं काय तप आहे. 3ऱ्या अध्यायातली ओवी आहे. आता पुढे पुन्हा एक सांगितलं, माझे भक्ती विनजे तप. तात्पर्य भगवंताचं नामस्मरण अनुसंधान राखून ठेवणे याला तप म्हणतात. शरीर शोषणाला तप म्हणत नाही. आणि याच अर्थाच्या जोडजोड आता पुढच्या ओव्या आहेत. माझे भक्ती विनजे तप, ते शरीर शोषणादी अमुप, ते पूर्वादृष्टे भोगी पाप, नवे सदरूप तपक्रिया. नाथ महाराज म्हणतात 14व्या अध्यायातली ओवी. नाथ महाराज म्हणतात, एकनाथी भागवत, माझे भक्तिविन जे तप, ते शरीर शोषणादी अमुप, ते पूर्व अदृष्टे भोगे पाप. शरीर म्हणजे काय? जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. जन्माला शरीराला येणं म्हणजे काय? एक पापच आहे. त्या कोणताही देह असो तो दुःख आहे त्याच्यामध्ये, ते पातक आहे. आणि ते पापाचा भोग घेणं पूर्व अदृष्टानुसार कर्मानुसार भोग घेणं याला तप म्हणत नाही. म्हणून भगवंताचं भक्ती न करता बाकी शरीरातून केलेलं जे कर्म आहे ते प्रारब्धाचा भोग भोगणे आहे, तप नाही. म्हणजे भक्ती करणे हे सर्वात मोठ श्रेष्ठ तप आहे. नाथ महाराजांनी 14व्या अध्यायातच पुढे सांगितलं, हरी चिंतने हृदयी शरीर शोषणा नाव तप, ते प्रारब्धानुरूप, हृदय हरी चिंतने सद्रूप, हे मुख्य तप तपा माझे. तपा म्हणजे मुख्य तप आहे. भगवंताला हृदयामध्ये धारण करणे, भगवंताचं चिंतन करणे हे तप आहे. शरीर शोषण करणे हे तप प्रारब्धानुसार होणार आहे, प्रारब्धानुसार घडणारी ती क्रिया आहे. तपामध्ये तप म्हणजे भगवंताचं चिंतन. जो वर्तता स्वधर्म स्थिती, हरी ते विसंबेना निज वृत्ती, तो निजात्मनिश्चयो चित्ती, अहोरात्री विवंचित. नाथ महाराजांनी विचार सांगितला की स्वधर्म वर्तता स्वस्थिती. स्वधर्म जो आहे
तो स्वधर्मानुसार आपण आपल्या व्यवहारामध्ये आपल्या वाट्याला वर्ण आणि आश्रमानुसार आपल्या वाट्याला आलेलं जे स्वकर्म आहे त्या स्वकर्माचं आचरण करत असताना विसंबेना निजवृत्ती हरिते विसंबेना निजवृत्ती म्हणजे आपलं स्वधर्माचरण करत असताना आपण परमात्म्याचं अखंड स्मरण ठेवणे अखंड विस्मरण न होऊ देता त्या परमात्म्याचं ध्यान सतत चित्तामध्ये ठेवणं याला निजात्मनिश्चय चित्ती आणि आत्मप्राप्तीसाठी आत्मस्वरूपाचं अनुसंधान चित्तामध्ये चिंतन करत राहणं रात्रंदिवस एका काळापुरतं एका क्षणाकरता नाही तर ते रात्रंदिवस स्मरण करत राहणे याचं नाव काय आहे तप आहे ते कशाप्रमाणे भगवंताचं अनुसंधान चित्तात चिंतन मनात मनन भगवंताचं कशा पद्धतीने करायचं नाथ महाराज सुंदर दृष्टांत देतात जेवी लोभिया वाहे धन का तरुणा लागी तरुणी तरुणी जान तैसे निजात्मविवंचन हे तपामा त्या जयाचे मन सदा करी नाथ महाराजांनी दृष्टांत दिला जेवी लोभिया वाहे धन जसा लोभी मनुष्य आहे लोभी मनुष्याला धन किती आवडतं किती आवडतं म्हणजे याचं काय थर्मामीटर निघालाय मोजमाप निघालाय का नाही अहो अंगामध्ये किती ताप आहे हे मोजण्याचं मीटर आहे तापमापीनं मोजता येतं की नाही आपल्याला पुन्हा वातावरणामध्ये किती आर्द्रता आहे किती तापमान आहे किती थंडपणा आहे हे आपल्याला तापमापीच्या माध्यमातून मोजता येतं दुधात किती पाणी टाकलं आहे हे डिग्री लावून सांगता येतं पण लोभी माणसाला धन किती आवडतं हे सांगता येतं का नाही किती आवडतं म्हणजे तुकोबारा एका वाक्यात सांगतात सर्व भावे लोभ्या आवडे हे धन सर्व भावे लोभ्या सर्व भावाने तुकोबारांचा त्याप्रमाणे तैसा नारायण आम्हा परी भक्ताचं हे अनुसंधान याला स्वधर्माचरण करता करता भक्ताचं ध्यान करणे स्मरण करणे चिंतन करणे हे तप आहे आणि लोभ्याला किती आवडते ओ लोभी धनाजो असताना धनाचं चिंतन करेल यात नवल नाही अवचित एखाद्या वेळेस अचानक त्याला परदेशात म्हणजे धन सोडून दुसरीकडं दुसऱ्या गावाला जाण्याचं काम पडलं हो तरी सुद्धा तो धनाजवळून बाजूला जातो परंतु चित्त मात्र धनाजवळच बांधलेलं असतं त्याची चित्तवृत्ती धनाजवळ असते आपण निघालो तर खरी पण आपलं धन कोणी काढून तर घेणार नाही ना आपलं धन कोणी ओ इथं तर जाऊ द्या परदेशात तर जाऊ द्या ओ मेला काय तो धन साठवलेलं असताना लोभी मनुष्य जर मेला तर तो परलोकात जात असताना सुद्धा तो त्या धनाला विसंबत नाही दुसऱ्या जन्मामध्ये त्या धनावर सर्प होऊन येतो विवसी होऊन येतो भूत पिशाच्य होऊन त्या धनाचं रक्षण करतो असे अनेक ठिकाणी प्रकार आहेत बरं आबा असे धन किती ठिकाणी आहे असे अनेक ठिकाणी आहेत आणि काही त्यातले मला माहिती पण सांगत नाही कारण त्या मागे माणसानं जाऊ नीतीचं धन माणसाला सुख देत नाही आणि तिचं दुसऱ्याचं मिळवलेलं धन आणि तो घेऊ देते का नाही त्या मागे माणसानं लागू नाही म्हणजे मला काय सांगायचं आहे तो या लोकात नाही इह लोकातून परलोकात लोभी मनुष्य गेला तरी त्याचं चित्त धनाजवळ बांधलेलं असतं तसा लोभी आणि त्याप्रमाणे मनुष्य कोण्याही कार्यात असला कोण्याही क्षेत्रात असू द्या असं हे का की भक्तीच कर मंदिरात असून जर विषयाचं चिंतन असेल तर परमार्थ नाही ना तो काय आहे प्रपंचच आहे परंतु राजकारणात असून सुद्धा राजकारण करत असताना सुद्धा जर चित्तामध्ये शुद्ध भाव असेल आणि परमात्म्याची सेवा असेल परमात्म्याचं स्मरण असेल तर ते राजकारण सुद्धा त्याचं धर्मकारण ठरतं आणि धर्मकारण करणाऱ्यांचं सुद्धा चित्त जर विचित्र असेल विकारयुक्त असेल भगवंताचं स्मरण त्या चित्तात नसेल तर धर्मकारण सुद्धा भक्तिकारण सुद्धा
त्याचा विनाशाला कारण होऊ शकतं. म्हणून लोभी माणसाच्या मनात जेवढी आसक्ती त्या धनाविषयीची असते तेवढं त्याचं तो जसा सतत त्या धनाची चिंतन करत असतो त्याप्रमाणे भगवंताचं चिंतन. आता दुसरा एक विचार नाथ महाराज थोडा वेगळा सांगतायत. तो कसा आहे? नाथ महाराज म्हणतात की का तरुणा लागी तरुणी जाण. हे एक वय असं असतं. हा दोष म्हणजे ही एक वय असं तारुण्यपणा. या तरुणपणामध्ये तरुणाला तरुणीचं आकर्षण आणि तरुणीला तरुणाचं आकर्षण पाहायला सापडतं. त्याला अलीकडच्या काळामध्ये लव म्हणतात. काय त्याला लव म्हणतात? म्हणजे अशा प्रकारचे प्रेम प्रकरण म्हणतात. आणि मन आकृष्ट होतात ते कारण तरुणापणामध्ये काय असतं, दोघांचे शरीर हे पूर्ण पोचल्या गेलेले असतात आणि त्यामुळे एकमेकांच्या शरीराकडे ते आकृष्ट होतात. शरीराचं आकर्षण वाढतं. म्हणजे तरुणीकडे किंवा तरुणी तरुणाकडे एकदा आकर्षित झाल्यानंतर त्या तरुणाच्या मनात त्या तरुणीविषयीचा जसं सतत चिंतन राहतं किंवा तरुणीच्या मनात तरुणाविषयीचं जसं सतत चिंतन राहतं त्याप्रमाणे तैसे निजात्मविवंचन ज्याचे मन सदा करी. दृष्टांतामध्ये जास्त अडकायचं नाही. त्याप्रमाणे लोभी माणसाचं चित्त जसं धनाचं चिंतन करते आणि तरुणीचं चित्त जसं तरुणाचं चिंतन करते. कामवृत्ती निर्माण झाल्या, भावना निर्माण झाल्यानंतर त्याप्रमाणे त्या तैसे निजात्म विवंचन म्हणजे आत्मस्वरूपाचं विवंचन चिंतन जो करतो जयाचे मन सदा करी त्याला काय म्हणतात? त्या नावगा तपोनिष्ठ ते तपा माझी तपवरिष्ठ ब्राह्मण पण प्रकृती माझी श्रेष्ठ तपते उद्भट या नाव. 17व्या अध्यायामध्ये नाथ महाराज सांगतात की त्या नावगा तपोनिष्ठ तपा माझी वरिष्ठ. त्याला तपोनिष्ठ म्हणतात. तो तपामध्ये वरिष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. कोण आहे? ब्राह्मण प्रकृती माझी श्रेष्ठ. या प्रकृतीमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे? ब्राह्मण आहे. आणि तो तपा उद्भट या नाव. तपामध्ये तप करण्यामध्ये सामर्थ्य, जास्तीत जास्त तप करण्याची शक्ती, निग्रह आणि संकल्प ज्यांचा तपाच्या विषयी जास्त असतो ते ब्राह्मण आहेत बरं. कारण त्यांचं अंतकरण शुद्ध झालेलं असतं आणि म्हणून ते तपामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. पुन्हा नाथ महाराज 19व्या अध्यायामध्ये एक पुन्हा थोड्या फरकाने मागे पाहिलेल्या व्याख्येप्रमाणेच सांगतात. शरीर शोषण या नाव तप. तप हा मूर्खाचा खटाटोप हृदयी श्रीहरी चिंतने सदरूप परम तप या नाव. नाथ महाराज म्हणतात शरीर शोषण करणे याला तप म्हणे. केवळ शरीराला पीडा देत राहणं याला तप म्हण. हा मूर्खाचा खटाटोप आहे. नाथ महाराज म्हणतात शरीराला नुसत्या पीडा देणे याला तप म्हणणं हा मूर्खाचा खटाटोप आहे, अट्टहास आहे. परंतु शहाण्या माणसाचं काय? श्रीहरी चिंतने सदरूप परम तप या नाव. नाथ महाराज म्हणतात की श्रीहरीचं चिंतन करणे, परमात्म्याचं हृदयामध्ये चिंतन करणे हे खऱ्या प्रकारचं श्रेष्ठ अशा प्रकारचं तप आहे. त्यागोनी तकामाची स्थिती. पुढे नाथ महाराजांनी 19व्या अध्यायामध्ये पुढे तपाची व्याख्या सांगत असताना सांगितलं. त्यागोनी तपाची स्थिती जैतै तयाची उत्तम गती अखंड लागे माझी स्मृती शुद्ध तप प्राप्ती या नाव. शुद्ध तपाची व्याख्या नाथ महाराज सांगतात की त्यागोनी कामाची स्थिती, अंतकरणामध्ये निर्माण झालेली इच्छा. इदमेशात कामे इति रुदिता म्हणजे हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, अशी इच्छा, हे पाहिजे, ते पाहिजे, अशी इच्छा मनामध्ये निर्माण होणे याला काम म्हणतात. आणि ती इच्छा, तो काम, ती स्थिती त्यागोनी म्हणजे अंतकरणातल्या अपेक्षा सर्वच्या सर्व डावलून टाकायच्या आणि त्या डावलून त्या सर्व कामनांचा, इच्छांचा त्याग करून त्या तपाची त्यातून
शरीराला ते शोषण करत असताना अखंड लागे माझी स्मृती, अखंड भगवंताचं स्मरण करणे. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे, सततम कीर्तयंतो माम यतंतच दृढवतः नमस्यंतस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अखंड परमात्म्याचं जागृती स्वप्न सुषुप्ती ना आठवे, म्हणजे जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये सुद्धा सतत प्रत्येक अवस्थेमध्ये भगवंताचं नामस्मरण चालू आहे. प्रत्येक अवस्थेमध्ये भगवंताचं अनुसंधान चित्तामध्ये चिंतन आहे, स्मरण आहे. त्याला शुद्ध तप असं म्हणतात. नाथ महाराजांची शुद्ध तपाची व्याख्या भगवंताचं अखंड स्मरण ठेवणे याला शुद्ध तप म्हणतात. माझ्या ठाई अनुताप या नावगा शुद्ध तप, कारुदयी चिंतिताचिद स्वरूप ते तपरूप तपा माझी. काय सुंदर तपाची व्याख्या नाथ महाराजांनी केली. वा. नाथ महाराज म्हणतात माझ्या ठाई अनुताप, अनुतापयुक्त माझ्या 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 स्मरण करत असणे याला तर नाथ महाराज म्हणतात की या नावगा शुद्ध तप, याला शुद्ध तप म्हणतात. आणि हृदय चिंतिताचित स्वरूप हे परम तपतया माझी. शुद्ध तप आणि परम म्हणजे श्रेष्ठ तप दोन प्रकार केले नाथांनी. शुद्ध तप भगवंताचं अनुतापपूर्वक स्मरण करणे याला शुद्ध तप म्हटलं. आणि हृदयात सतत चित स्वरूप म्हणजे आत्मस्वरूपाचं निर्गुण स्वरूपाचं स्मरण ठेवणे, निर्गुण स्वरूपाचं ध्यान करणे, सगुणाचं ध्यान, सगुणाचं स्मरण, सगुणाचं चिंतन याला शुद्ध तप म्हणतात. आणि निर्गुणाचं चिंतन, निर्गुणाचं मनन आणि निर्गुणाचं ध्यान याला परमतप म्हणतात. अशा प्रकारचा विचार नाथ महाराजांनी तपाचा विचार सांगितला. म्हणजे शरीर शोषण हे प्रारब्ध कर्मानुसार होणारं जे तप आहे हे कसं आहे, प्रारब्ध कर्मानुसार होणारं. याला तप म्हणायला नाथ महाराज तयार नाही. तर खरं तप जे आहे ते परमात्म्याची भक्ती करणे, परमात्म्याचं भजन करणे. हा तप म्हणजे काय, तप शब्दाचा अर्थ काय, तप या संज्ञे मागची भावना काय, त्याच्या मागचा भाव काय आहे याचा विचार आपण आतापर्यंत केला. दुसरा प्रश्न काल आपण केला होता, या तपाचे काही प्रकार आहेत का. तपाचा विचार जर केला तर शास्त्रामध्ये 3 प्रकारचे तप शास्त्रकारांनी सांगितले. आपण भगवद्गीता शास्त्राच्या आधारावर तपाचा विचार करणार आहोत. भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये 14, 15 आणि 16 अनुक्रमे या 3 श्लोकामध्ये 3 प्रकारचे तप सांगितले. त्यामध्ये एक तप आहे शारीरिक तप, दुसरं तप आहे वाचिक तप आणि तिसरं तप आहे मानसिक तप. 3 प्रकारच्या तपाचा विचार ज्ञान भगवंताने गीतेमध्ये सांगितला. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तप उच्यते. शारीरिक तप कशाला म्हणतात तर शरीराच्या माध्यमातून देव द्विज म्हणजे ब्राह्मण, देवाचं, ब्राह्मणाचं, गुरुचं, आईवडिलांची पूजा करणे, पूजन करणे, पुन्हा शरीराचं पावित्र्य राखणे, आर्जवता सरळपणा असणे, ब्रह्मचर्याचं पालन करणे, अहिंसेने जीवन जगणे याचं नाव शारीरिक तप आहे. याचा विस्तार जास्त आता मी करणार नाही. तर कारण गीतेचं चिंतन करणारी बहुश्रुत सर्व मंडळी असल्यामुळे मी याच्याकडे जास्त वळणार नाही. तर गीतेचा हा शारीरिक तपाचा विचाराला वाणीचा विचार, वाचिक तपाचा विचार करत असताना म्हणजे शरीराच्या माध्यमातून आपण कसं वागावं या प्रकारे आपण वागलं ना तर हे एक शरीर आपलं काय आहे, तप आहे. फक्त एक ध्यानात ठेवायचं, यामध्ये परमात्म्याचं अनुसंधान असणं महत्त्वाचं आहे. शरीर याकरता झिजवणे, देवाच्या, ब्राह्मणाच्या, श्रीगुरूंच्या, आईवडिलांच्या सेवेकरता शरीर झिजवणे
अहिंसेचं पालन करण्यामध्ये, ब्रह्मचर्याचं आचरण करण्यामध्ये, सरळता तेवढ्या जीवन जगण्यामध्ये, आपल्यामध्ये परमात्म्याचं स्मरण असावं, त्यासाठी शरीर झिजवणे, याचं नाव काय आहे? तप. शारीरिक तप आहे. आता वाचिक तपाची व्याख्या करत असताना भगवान सांगतात, अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियं हितं च यत् स्वाध्यायभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. वाङ्मय तप कशाला म्हणतात? वाङ्मय तपाचा विचार करत असताना भगवंताने सांगितलं अनुद्वेगकरं वाक्यम, म्हणजे आपण जे बोलतो आहे त्याचा ताप आणि दुसऱ्याचं मन दुखणार नाही अशा प्रकारचं बोलणं. बोलणं एक प्रकार. दुसरं सर्वांचं हित होईल आणि ते हित होऊन परब्रह्माची भेट होईल अशा प्रकारची वाणीचा उपयोग करणे. म्हणजे बोलायचं झालं तर सर्वांचं हित व्हायला पाहिजे, सर्वांचं हित व्हायला पाहिजे अशा प्रकारचं बोलणं. ग्रंथाचं पारायण. स्वाध्याय भेसनम, म्हणजे स्वाध्याय करणं. प्रियम, पुन्हा सत्यता पाहिजे, दुसऱ्याचं हित करण्यामध्ये सत्यता पाहिजे, प्रिय पाहिजे, म्हणजे गोड बोलणं पाहिजे. अशा प्रकारचं गोड म्हणजे ताप निवारण करणारं. आपण बोलल्यानंतर दुसऱ्याच्या मनाला गोड वाटलं पाहिजे, आवडलं पाहिजे, रुचलं पाहिजे आणि त्याच्या जीवनात असणारे जे पाप आहे आणि होणारं जे दुःख ताप आहे ते ताप निवृत्त होणे, याला काय म्हणतात? तप. म्हणजे हे एक वाणीचं काय आहे? तप आहे. तर तपाचा प्रकार. ग्रंथाचं पापर आहे. ग्रंथ कुठले? आता ग्रंथाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. बुद्धिजीवी लोकांनी लिहिलेल्या याला वाङ्मयाला ग्रंथ नाही, त्याला पुस्तक म्हणतात. आणि गुरुकृपेने प्रेरित होऊन ईश्वर आज्ञेने जगत कल्याणाकरता, जगोद्धाराकरता, जीवाच्या कल्याणाकरता, केवळ जगाच्या कळवळ्याने, जीवाच्या कळवळ्याने निर्माण झालेलं जे ग्रंथ, जे वाङ्मय आहे त्याला ग्रंथ, त्याला शास्त्र म्हणतात. आणि ते संतांचं वाङ्मय आहे. त्या सत्शास्त्रांचं, वेदाचं, पुराणांचं आणि संत वाङ्मयाचं सतत पारायण करत राहणे. वाणीतून भगवंताचं नामस्मरण करत राहणे. सदा नाम घोष हरी कथा तेरे सदा चित्ता समाधान. हे एक प्रकारचं वाणीचं काय आहे? तप आहे. म्हणजे ग्रंथाचं पारायण आणि भगवंताचं वा संतांचं नामस्मरण, हे एक तपाचा वाणीचा विचार आहे. दुसरा, ते बोलल्यानंतर, आपण बोलल्यानंतर एखाद्याच्या मनातील अविचार, वाईट विचार, कुविचार नष्ट होऊन त्याला भगवंताची भेट होईल अशा प्रकारचा उपाय सुलभ त्याने वाणीतून सांगणे, हे एक प्रकारचं तप आहे. ग्रंथाचं पारायण करणे, अशा प्रकारचा हा वाचिक तपाचा प्रकार भगवंताने सांगितला. आता मानसिक तपाचा प्रकार सांगत असताना भगवान म्हणतात, मन प्रसाद सौम्यत्वं मौनमात्म विनिग्रह भाव संशुद्धिरित्येतत् तपो मानस उच्यते. मानस्तप कशाला म्हणतात? भगवंताने सांगितलं, मानस्तप म्हणजे मनप्रसाद सौम्यत्वम, म्हणजे मनामध्ये राग द्वेष रहित मन करणे. म्हणजे राग द्वेष मनात येऊ न देणे, हे मानसिक तपाचं एक अंग आहे. दुसरं अंग आहे मनात सर्व लोकांच्या हिताची कल्पना, सर्व लोकांच्या हिताची इच्छा निर्माण होणं, हे एक मानसिक तप आहे, तपाचा भाग आहे. आणि दुसरा भाग जो आहे मनाच्या याच्यातून, म्हणजे दुसऱ्याच्या हिताची इच्छा. दुसरं न बोलणे. मौन म्हणजे न बोलणे. शास्त्रात असं वर्णन आलेलं आहे की मौनम सर्वाय साध्यते, मौनानं सर्वच गोष्टी साध्य केला जातात. सर्व गोष्टी मौनाने, म्हणून बऱ्याच वेळा न बोललेलं बरं राहतं. म्हणजे
वाद मिटतात न बोलण्याने, म्हणून मौन एक चांगलं आहे. इंद्रिय आणि त्यांचे जे विषय आहेत या विषयांकडं मनाने कधीही न जाणं ही एक मनाचं तप आहे. म्हणजे इंद्रियाची आणि विषयाचे सेवनाची इच्छा मनात न निर्माण होणं याचं एक मनाचं मानसिक तपाची हे आहे. आणि मनामध्ये निष्कपटता निर्माण होणं, निष्कपट बुद्धी निर्माण होणं याचा अर्थ याचं नाव आहे मानसिक तप. अशा 3 प्रकारचे तप सांगितले गेले. शारीरिक, वाचिक आणि मानसिक असे 3 प्रकारचे तप आहेत. यामध्ये गुणाच्या माध्यमातून रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या गुणाच्या अनुषंगाने या तपामध्ये पुन्हा प्रकार पडले. सात्विक तप, राजस तप आणि तामस तप. आता ऐका, सात्विक, राजस, तामस तपाचा विचार करत असताना यामध्ये असा एक भाग आहे की 3ही प्रकारचे तप आहेत. शारीरिक सुद्धा सात्विक आहे, प्रत्येकामध्ये 3ही प्रकारचे हे तप आहेत. परंतु याच्या मागे राजस गुणाचा विचार आपल्याला पाहायला सापडतो. आणि तो विचार सांगत असताना भगवंताने तोही विचार 17व्या अध्यायामध्ये विचार केला. तपाचे पहिल्यांदा सात्विक तपाचा विचार भगवान सांगतात श्रद्धया परया तप्तम तपस्तत्रिविधं नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं तप सात्विकं परिचक्षते. सात्विक तपाचा विचार भगवान सांगतात श्रद्धया परया तप्तम तपस्त्रिविधम नरैहि. म्हणजे या 3 प्रकार कशाचा आहे? शरीराने, काया, वाचा आणि मनाने श्रद्धेने ज्या क्रिया केल्या जातात त्या क्रिया श्रद्धेनं करत असताना, भगवंताचं अनुसंधान राखून श्रद्धेनं करत असताना फलाची अपेक्षा न करता, म्हणजे मी हे केल्यानंतर, शारीरिक तप केल्यानंतर, वाचिक तप केल्यानंतर, मानसिक, शारीरिक, वाचिक आणि मानसिक क्रिया हे तप केल्यानंतर श्रद्धेनं करत असताना यातून मला अमुक हेतू साधायचा आहे, त्या फलाची अपेक्षा न ठेवणं. आणि दुसरं, त्यातून फलाची अपेक्षा म्हणजे काय? तप केलं पेरल्यानंतर उगवणारच न, मग या क्रियेचं फल आपल्याला मिळणारच आहे. पण फलाची अपेक्षा म्हणजे कोण्या फलाची? विषय सुखात, इंद्रियाच्या विषयाच्या संयोगातून निर्माण होणारं जे प्रातिभासिक सुख आहे त्या सुखाविषयीची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा मनात न करणे याला सात्विक तप म्हणतात. म्हणजे काय वाचन घडणारे. आता दुसरा प्रकार जो सांगितला सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैव क्रियते तदिहं प्रोक्तम राजसचलम ध्रुवम. भगवंताने या तपाचा विचार करत असताना सांगितला सत्कार मान पूजार्थम. जे काही कर्म कायेनं, वाचेनं आणि मनानं, म्हणजे शरीरानं जे कर्म करील त्याच्याकरता त्याचा हेतू एकच असतो, सत्कार, मान आणि पूजा. लोकांनी माझा सत्कार करावा म्हणून तो शरीर झिजवेल, देवाची पूजा करेल तेही लोकांनी सत्कार करावा म्हणून, आई वडिलांची सेवा करेल लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून, मनापासून नाही, श्रद्धेनं नाही. पुन्हा सर्वच गोष्टी करत असताना ब्राह्मणाचं पूजन करेल, काय मनुष्य तपस्वी बुवा, ब्राह्मणाचं अतिथीचं किती शरीर झिजवतो, परंतु कशासाठी? लोकांनी मानावं एवढ्या करता. पूजा सुद्धा करतो ती लोकांनी मानावं एवढ्या करता, म्हणजे आपली प्रतिष्ठा समाजामध्ये प्रस्थापित व्हावी एवढ्या करता क्रिया करतो. त्या दिखाऊ, त्याला शास्त्रात दंभ म्हणतात. दांभिक वृत्तीने दिखाऊ, फक्त लोकांना दाखवणाऱ्या
बाकी मनामध्ये त्याच्यामध्ये मनामध्ये तसं काही भाव त्याच्यातला काही नसतो. म्हणजे सत्कार मानपूजा करता दिखाऊपणानं केलेलं जे तप असतं त्याला रजोगुणी तप म्हणतात. आणि तमोगुणी तपाची व्याख्या सांगत असताना भगवान सांगतात मूढग्राहेनात्मनोयत मूढग्राहेनात्मनोयत पीडया क्रियते तपः साधनार्थम वा तत्तामसमुच्यते. भगवान म्हणतात मूढग्राहेना आत्मनो यत पीडया क्रियते तपम. आत्मना शब्दाचा अर्थ, आत्मा शब्दाचा अर्थ इथं देह आहे. देहाला पीडा देणं काय, पीडया क्रियते तपहा म्हणजे देहाला नुसते त्रास देणं, अशा प्रकारचे तप त्याला ते तप करणे. आणि कशासाठी करणे, देहाला पीडा देतं ते कशासाठी, देव भेटावा म्हणून, लोकांनी मानावं म्हणून नाही. देव भेटणे त्याच्या मनात श्रद्धाही नसते, लोकांनी मानावं ही इच्छा त्याला नसते, दिखाऊपणा. पण तप करतो कशासाठी, शरीराला त्रास देतो ते दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून, लोकांना त्रास देण्यासाठी असे तप करणारे काही लोक असतात. एक मनुष्य जंगलाच्या घनदाट अरण्याच्या तोंडावर असा याच्यावर प्रवेश भागामध्ये जाऊन बसला. संध्याकाळची वेळ झाली, दिवसभरापासून बसलेला, संध्याकाळची वेळ झाली. एक सद्ग्रस्त म्हणाला, भाऊ इथं थांबू नका, कारण जंगलामध्ये हिंस्र पशु पक्षी असतात, ते तुम्हाला खातील. वाघ आहे, सिंह आहेत, बाकीचे काही पक्षी आहेत, ते जर आले तर तुम्हाला खातील, तुम्ही चला. त्याकरता तर बसलोय म्हणे मी इथं. अरे बाबा, लोक देह राखण्यासाठी, देह रक्षण करण्यासाठी किती प्रयत्न करतात. प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, देहाविषयीचं किती संगोपन माणसं करतात, देहाला किती सांभाळतात. आणि तू देहावर उदास का झालाय. अरे एखादा वाघ आला तर खाईल, सिंह आला तर खाईल, एखादा पक्षी आला तर तुला उडत घेऊन जाईल. असं जर असलं हिंस्र पशु पक्षी तुला त्रास देतील, तुझं शरीर नाचतील. अरे तेवढ्या करतात, पण काय हेतू, का बसतो. तो म्हणला, मी इथं का बसलो माहिती आहे भाऊसाहेब, तुम्ही विचारलं आणि जास्त चिकित्सा करतायत म्हणून सांगतोय. माझं रक्त, माणसाचं रक्त जर वाघाच्या तोंडाला लागलं, सिंहाच्या तोंडाला लागलं, एखाद्या लांडग्याच्या तोंडाला लागलं, तर त्या रक्ताची चटक, माणसाच्या रक्ताची चटक लागली का गावातला एक एक वागलं चांगला एकात आहे. म्हणजे दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी असे अनेक आपल्याला पाहता येतात. परंतु हे तमोगुणी तप आहे. या तपातून माणसाचं, तमोगुणी तपाने माणसाचं स्वतःचंही भलं होत नाही आणि दुसऱ्याचंही भलं होत नाही, दोघांचं वाटोळं होतं. ते तमोगुणाचं तप आहे. आणि अशा प्रकारच्या तपाचा विचार नाथ महाराजांनी सांगितला. असे म्हणजे आपण आतापर्यंत विचार काय काय केला, तपाचे प्रकार पाहिले. तप काय, शारीरिक तप पाहिलं, वाचिक तप पाहिलं, मानसिक तप पाहिलं. त्याच्यानंतरचा आपण विचार केला, जे तप पाहिलं त्याच्यामध्ये त्या तपात गुणाच्या माध्यमातून, गुणाच्या संघाने त्याला सात्विकता, राजसता आणि तामसता अशा प्रकारच्या तपाचा विचार आला. यामध्ये श्रेष्ठ जे तप आहे, हे श्रेष्ठ तप हे सात्विक तप आहे. आणि या सात्विक तपामुळेच आपल्या जीवनामध्ये फार मोठा फायदा होणार आहे. सात्विक तप माणसाचा कल्याण करून देणार आहे. आणि या सात्विक तपाच्या माध्यमातून, सात्विक तप ज्यांच्या जीवनामध्ये घडलं त्यांचं जीवन परिपूर्ण झालं. या सात्विक सृष्टीमध्ये सात्विक तपाने अनेक गोष्टी या तपाने साध्य होत असतात. याच्यामध्ये आता नाथ महाराजांनी अनेक असे उदाहरणं दिले. कशाचे, का तपाचे. या तपाचं सामर्थ्य काय, तपाचं सामर्थ्य काय, त्या सामर्थ्यासाठी नाथ महाराजांनी कथाच्या कथा सांगितल्या. एकेका ओळीमध्ये एकेकाच्या 2-2 जणांच्या तपासाच्या हे सांगितल्या. काय सांगितलं, नाथ महाराज म्हणतात
हे तपस्वियाचे निज धन या लागी ते तपोवन धन तपोबळे ऋषीजन प्रतिसृष्टी जाण करू शकते. हे तप जे आहे ना, तपस्वी लोकांचं काय आहे, धन आहे. धन मी सुरुवातीला मुद्दाम बोलून गेलो की धनाने माणसाला निर्धन माणसाला बऱ्याचशा गोष्टी मिळवता येत नाही. गुण असला तरी दारिद्र्यामध्ये त्याच्या गुणाचं मोलमाप होत नाही. त्याला योग्य असा भाव त्याला दिला जात नाही. आणि जर धन जर असेल तर धनाने बऱ्याचशा गोष्टी न होणाऱ्या गोष्टीसुद्धा घडवून आणता येतात. अशा गोष्टी म्हणजे व्यवहारिक धनाचा मी विचार करतो आणि व्यवहारिक लाभाचा गोष्ट विचार करतो. तर तसं हे जे तप आहे, हे तप तापस्वी लोकांचं, वैराग्य संपन्न लोकांचं एक धन आहे. आणि या तपाच्या माध्यमातून असाध्य अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा सृष्टीमध्ये अशा काही न घडणाऱ्या गोष्टीसुद्धा घडवण्याचं सामर्थ्य या तपामध्ये आहे. आणि त्यामध्ये एक तपोबळे ऋषीजन प्रतिसृष्टी जाण करू शकते. हे तप म्हणजे यांनी ऋषीमुनींनी केलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी या तपाच्या माध्यमातून खूप अशा प्रकारची साधना सबतप करून शरीराने, वाचेने आणि मानसिक दृष्टिकोनातून सात्विक तप केले आणि असे पद प्राप्त करून घेतले. असे अचाट कृत्य केले की ज्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. की प्रतिसृष्टी जाण करू शकते म्हणजे सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवामध्येच आहे. आणि तेही कशाने आलं, तपानेच. ते सुद्धा तपानेच. आणि ते ईश्वराच्या इच्छेनं त्यांनी केलं. परंतु स्वतःच्या इच्छेने एका महात्म्याने तपसाधना केली. तपसाधना केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सृष्टी निर्माण केली. म्हणून सृष्टी ही निर्माण करण्याचं सामर्थ्य प्रतिसृष्टी जाण करू शकते. म्हणजे हे कोणाचं उदाहरण आहे, प्रतिसृष्टी कोणी तप करून कोणी निर्माण केली, सर्वांना माहिती आहे ना. पुराण ऐकणारे आपण सर्व जाणकार सुरते. विश्वामित्राने ज्ञानोबारांनी यादीच गेली. एकाची शाटिता पिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाशाणी वाहोनी उतरिली समुद्री कटके. ज्ञानोबराय म्हणतात की एकी सृष्टीवरी सृष्टी केली म्हणजे विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली. गाय ही ब्रह्मदेवाच्या सृष्टीतली आहे आणि म्हैस विश्वामित्राच्या सृष्टीतली आहे. ज्वारी, गहू ब्रह्मदेवाच्या सृष्टीतले आहे, उडीद विश्वामित्राच्या सृष्टीतले आहे. असे अनेक प्रकारचे प्रतिसृष्टी ब्रह्मदेवाच्या प्रति याच्यामध्ये विश्वामित्राने तयार केली. त्याची कारणं काय, अनेक आहे. आता का केली, कशी केली, ह्या गोष्टी पूर्ण मी कथा सांगत बसणार नाही. कारण तुकोबारायांचं अशी हे आहे, इतिहास सर्वांना गोष्टी माहिती आहे आणि गोष्टी सांगत बसणे हे तुकोबारायांना पूर्ण मान्य नाही. गोष्टीचा उल्लेख करून त्यातलं तात्पर्य फक्त आपण पुराणामध्ये ज्या इतिहास सांगितल्या, गोष्टी सांगितल्या, ह्या त्यातून तात्पर्य काढून आपलं कल्याण करून घेणे असा. आणि तुकोबारायांचा कथा लावी तो चांडाळ, त्याला जुनी कथाळ्या म्हणतात. कथाळ्या हरिदासी कीर्तनामध्ये एकदा एक कथा सुरू केली की रात्रभर कथा सांगायची पद्धत असते. आपलं हे वारकरी आणि प्रवचन आहे, चिंतन आहे, तर याच्यातून आपल्याला जास्त कथा सर्वांना माहिती असल्यामुळे त्या कथा मी सांगत बसणार नाही, नुसता निर्देश करतो. विश्वामित्रांनी तप केलं आणि प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य तपाने त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त झालं. त्यांना धन प्राप्त झालं, तप. आणि दुसरे पुढचा विचार सांगितला, नवल तपाचे कवतुक, तपसा भिंती भीती ब्रह्मादिक, तपस्वियाचे नवल देख,
दशावताराधिक विष्णूसी. या तपाचं नवल असं आहे, नवल तपाचे कौतुक. नाथ महाराजांचं या तपाचं कौतुक आहे आणि नवल आहे. याचं नवल बी वाटतं आणि कौतुकही करावं वाटतं. नवल का? हो, नवल असं आहे, त्याचं नवल सांगणार आहे. कौतुक करावं वाटतं कारण त्याचे सामर्थ्य आहे. तपामध्ये सामर्थ्य आहे. आणि का कौतुक करावं लागतं? त्या तपस्व्याचे नवल देख, ज्याच्या म्हणजे तपसा भीती ब्रह्मादिक. तापसा म्हणजे जो तप करणारा तपस्वी आहे ना, त्या तपस्वीला प्रत्यक्ष ब्रह्मादिक देव सुद्धा घाबरतात. ब्रह्मादिक देवांना सुद्धा. कारण शापादपी शरादपी, शाप जर दिला तर त्याला जर क्रोध आला तर सृष्टीचा संहार सुद्धा याच्यातून तपाच्या सामर्थ्याने संकल्पाने होऊ शकतो. म्हणून तपस्व्याची नवल देख, दश अवतार. त्याचं कौतुक असं आहे, कौतुक असं की ब्रह्मादिक देव सुद्धा भीतात. आणि नवल असं आहे की दश अवताराधिक विष्णूसी, जो निर्गुण निराकार आहे, परंतु निर्गुण निराकार असणाऱ्याला सुद्धा आकाराला आणण्याचं सामर्थ्य तपामध्ये आहे. तपामध्ये आहे. आणि भगवान विष्णूला एक अन दोन नाही, 10 अवताराला घालण्याचं, 10 अवताराला येण्याचं कारण म्हणजे एका ऋषीचं तपच आहे. आणि ते ऋषी कोण आहे? अंब ऋषी कारणे जन्म 10 घेतले. अंब ऋषीच्या तपाने भगवंताने 10 गर्भवास सोसी वनमाळी. दुर्वास ताप, दुर्वास मुनींचा शाप होता आणि तो दुर्वास मुनीच्या तपाने आणि अंब ऋषींच्या तपाने, अंब ऋषींचं सात्विक तपाच्या माध्यमातून ते तप केलं. त्याच्या भक्ताच्या रक्षणासाठी अंब ऋषी कारणे जन्म 10 घेतले, अंब ऋषीच्या तपासाठी. आणि दुर्वासाचा शाप होता, त्या म्हणजे दुर्वासांचे सामान्य नव्हते, दुर्वासांचं सुद्धा तप होतं, भयंकर तप होतं. हजारो वर्ष दुर्वा पिऊन, म्हणजे हे आज हरतालिका होती ना, आणि उद्यापासून ज्याचा दररोज काम आहे गणपती बाप्पाला वाहण्यासाठी दुर्वा, त्या दुर्वेचा रस पिऊन त्यांनी तप केलं. आणि 60,000 वर्ष तपश्चर्या केली. तर महात्म्यानं अन्नाचा कण नाही घेतला. आपल्याला एकादशी खाऊ खाऊ करते, एवढं मोठं फराळचं असून सुद्धा एकादशी लागते. काय तप असेल सात्विक, काय शरीराला पीडा आणि काय वाचिक आणि काय मानसिक तप केलेलं असेल त्यांनी. आणि त्या तपाचं सामर्थ्य प्रत्यक्ष सृष्टीची स्थिती करणारा परमात्म्याला, भगवान महाविष्णूला सुद्धा 10 गर्भवास घ्यावे लागले. हे या तपाचं कौतुक आहे. आणि या तपस्वियाचं काय आहे? नवल आहे. तपाचे निनेटे पाटी, सूर्यमंडळ तपे सृष्टी, तपाच्या बळे निज नेटी, दरबाग्री सृष्टी धरिती ऋषी. आपली वेळ संपलेली आहे. आपण पुन्हा याचा विचार. तपाची नेटी पाटी, सूर्यमंडळ तपे सृष्टी, तपाच्या बळेने निज नेटी, दरबाग्री सृष्टी धरिती तपे. या कथेचा याचा विचार आपण उद्याच्या दिवशी, आणि राहिलेला विचार आपण उद्याच्या दिवशी पाहू. आजची वेळ आपली जवळजवळ संपलेली आहे. आणि म्हणून झालेली सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी समर्पित करून नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबाचं, आईसाहेब मुक्ताईंचं चिंतन भजन करू आणि सेवेला आज विसावा देऊ. राहिलेला जो विषय तपाचा विषय, तपाचं सामर्थ्य आहे आणि त्या तपाच्या सामर्थ्याचा आणि भगवंताने सांगितलेला विचार आपण उद्याच्या दिवशी पाहणार आहोत. नियम पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री
श्री तुकाराम श्री ज्ञानदेव 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 श्री तुकाराम मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई जय विश्वव्यापक मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई ब्रह्मचित्रा मुक्ताबाई ब्रह्मचित्रा मुक्ताबाई दासा ठाव द्यावा पायी दासा गाव द्यावाबाई मुक्ताबाई 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु झेंडूजी महाराज सद्गुरु मुकुंद महाराज सद्गुरु सखाराम महाराज सब संतन की जय भगवान की जय श्री विठ्ठल वा. आता गेला की मजा येतो